हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तरी आहे सकाळची वेळ. तर आज दत्त जयंती आहे आणि गुरुवार पण आहे आज. तर देवपूजा झालेली आहे, मस्त असं धूप अगरबत्ती लावले आणि समर्थ गेलाय क्लासला. हे नाश्ता करून बसलेले आहेत. नाईट करून येत असतानाच त्यांनी काय केलं, जे गुरुवारचं सामान असतंय ना, फळं, हार, वेणी, आंब्याची पानं, विड्याची पानं, हे सगळं आणलेलं आहे. तर आता पूजा पण मांडायची मला, पण मी आता काय करणार आहे, संध्याकाळी पूजा मांडणार आहे, आता नाही मांडणार. आणि घरामध्ये बघू शकताय सगळीकडे तुम्हाला सांगितलंच की कलरचं काम काढलंय, तर सगळीकडे व्हाईट व्हाईट व्हाईट. अजून कलरचं असं झालंय, आता ते आता नको सांगायला, नंतरच सांगूया कलर का नाही लगेच मारत आहे. तर आता हे करतायत आराम. आणि आज काय केलं होतं, रात्रीचा जो भात होता तो परतला, तर का दोघंच जण खायला आणि मग नाश्ता काय, तर मग भात परतला आणि जरा ओटा क्लीन करायचा आहे. माझा तर उपास आहे, बघूया आता जेवणामध्ये आमटी भातच करणार आहे साधा असं. आणि रात्री आपलं नैवेद्याला जेवण करायलाच लागेल. तर चला मग आता. तर दुपारी हे गेलेले आहेत ड्युटीवरती आणि ह्यांना डब्याला मी भाकरी भाजी करून दिली होती. आणि संध्याकाळी मी सगळं घरातलं आवरलं आणि पूजेचा मान मांडून घेतला. आणि तर इथं मी पहिले ना स्वयंपाक करून घेते. भेंड्याची भाजी, बटाट्याची भाजी, वरण भात. तर वरण भात, बटाट्याची भाजी तर झालेली आहे. आता मी भेंडे कापून आहे ना भेंड्याची भाजी करणार आहे. तर ते करून घेते. महालक्ष्मीची पोथी वाचायला बसेल. तर त्याआधी म्हटले की स्वयंपाक उरकून घ्यावा आणि मग नंतर पोथी वाचायला बसावं. महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली, त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले, तिच्या जीवनात आनंद भरला. लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथे आले आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करेन ते नेमाने, चुकणार नाही, मागणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार. तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातली म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण गं तू खेळले? तर मी इथं ना आता नैवेद्याचं ताट तयार करते. तर काय झालंय माहिती का, मी समर्थाला म्हटलं गाजर आण म्हणून, तर आणि पापडा, कारण का मला गाजरचा हलवा करायचा होता. तर त्यांनी पापडाचा पुडा आणला आणि गाजर म्हटलं, तर त्यांनी आणलेले लाडू, गाई लाडू आज नैवेद्याला. म्हटलं ठीक आहे. तर मग आज गाजरचा हलवा करणार होते, तर तो कॅन्सल झाला. आता बेसनाचे लाडू आहेत का कोणते लाडू आहेत अजून बघितले नाहीये. तर असा नैवेद्य असणार आहे आज. आणि भाकरी भरपूर होते, म्हणजे सकाळी ना डब्यासाठी भाकरी भाजी केली होती ना, तर म्हटलं नको करायला, म्हणून मग भाकरी भाजी असं. भाकरी सकाळच्या म्हणून भाकरी नाही दाखवणार. आता पापड तळून घेते, बटाट्याची भाजी, वरण भात असं नैवेद्य दाखवून घेते आणि पापड तळून घेते.